नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभेतल्या धक्कादायक निकालानंतर पहिल्या निवडणुका जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभेच्या झालेल्या आहेत आणि मी बोलतोय तोपर्यंत सगळे निकाल आलेले नाहीत. पण निकालांची दिशा, निकालांचा कल कुठल्या बाजूने जातोय त्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत जे निकाल मी बघितले आहेत त्यावर मी भाष्य करतोय आणि त्यामुळे त्यातून एक चित्र स्पष्ट झालं की जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश मूळच्याच नॅशनल कॉन्फरन्स यांनी जिंकल्यासारखा आहे. तिथे त्यांचंच सरकार येणार आहे आणि काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांची आघाडी पहिल्यापासून झालेली आहे. त्यामुळे तिथे भाजपला सत्ता मिळू शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे. एक पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर बनवलेलं सरकार वगळलं तर जम्मू काश्मीरमध्ये भाजप कधीही सत्तेवर नव्हता. पण भाजपने जम्मू या विभागामध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं आहे आणि काही प्रमाणात काश्मीर खोऱ्यामध्ये आपला मतांचा प्रतिशत वाढवलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे हरियाणामध्ये सगळे एक्झिट पोल सगळे एक्झिट पोल खोटे ठरवत भाजपने फक्त मोठा पक्ष होण्याचा चमत्कार केलेला नाही, तर निर्विवाद बहुमताच्या दिशेने वाटचाल केलेली आहे. सगळे एक्झिट पोल तुम्ही बघितले. गेल्या 1.5-2 महिन्यात हरियाणामध्ये जो प्रचार माहोल बनवला जात होता त्यामध्ये भाजप तिसरी निवडणूक हरणार हे गृहीत धरलं जात होतं. 2014 मध्ये म्हणजे 14ची लोकसभा विधानसभा निवडणूक होईपर्यंत भाजप हा हरियाणामध्ये 4 नंबरचा किंवा फार तर 3 नंबरचा पक्ष होता. तिथे कुठल्या तरी एका बिगर काँग्रेस पक्षाबरोबर हात मिळवणी करणं या पलीकडे भाजप समोर पर्याय नव्हता. अशा हरियाणामध्ये अगर आज भारतीय जनता पक्षाने तिसऱ्यांदा बहुमत मिळवलं असेल तर त्याला चमत्कार म्हणावा लागेल. याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो. लागोपाठ 10 वर्ष भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या नेतृत्वाखाली हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता होती आणि ती सत्ता गमावली तेव्हा हरियाणा विधानसभेमध्ये काँग्रेसला 90 मध्ये फक्त 15 जागा मिळवता आल्या होत्या. भाजपने निर्विवाद बहुमत मिळवलं होतं. 2019 मध्ये दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला लटपट करावी लागली. जेजेपी नावाच्या एका स्थानिक पक्षाला बरोबर घ्यावं लागलं बहुमतासाठी आणि भाजपने 40 जागा मिळवल्या होत्या. बहुमताला 5 जागा कमी होत्या आणि ह्या पार्श्वभूमीवर 10 वर्षानंतर भाजप हरियाणामध्ये निर्विवाद बहुमत मिळवत असेल तो कोणही भारतीय जनता पक्षाची केंद्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय नेतृत्व आपला राज्यातलं नेतृत्व यांची पाठ थोपडल्याशिवाय राहणार नाही. पण भाऊ तोरसेकर भाजपची पाठ अजिबात थोपडणार नाही. कारण हरियाणात भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळालेलं यश किंवा बहुमत याचं श्रेय नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पक्ष घेऊ शकतो असं मला वाटत नाही. हा विजय भले निवडणुकीच्या रेकॉर्डवर भारतीय जनता पक्षाचा दिसत असेल पण मला तो विजय भारतीय जनता पक्षाचा वाटत नाही. जो विजय हरियाणामध्ये आता भाजपला मिळताना दिसतोय त्याचं श्रेय द्यायचं असेल तर ते श्रेय हिंदुत्वाला द्यायला लागेल. हिंदुत्वाला द्यायला लागेल. जर सगळेच्या सगळे भाजप विरोधी पक्ष हे मुस्लिम धार्जिणे झाले असतील, मोदींना हरवायचं म्हणजे हिंदुत्वाला हरवायचं किंवा हिंदुत्वाला हरवायचं म्हणजे भाजपला हरवायचं, अशा रीतीने मतांचं ध्रुवीकरण किंवा पोलरायझेशन होणार असेल
तर मग हिंदूंना सुद्धा आपली बाजू भक्कम करणं आणि हिंदुत्वाच्या दिशेने मतांचं ध्रुवीकरण करणं, याची हिंदूंवर जी सक्ती करण्यात आली गेल्या 5-7 वर्षामध्ये, त्याचा परिणाम आपण हरियाणामध्ये बघतो आहोत. सगळेच्या सगळे माहोल बघत होते, सर्वे करत होते. पण मी वारंवार एक गोष्ट सांगत होतो की बांगलादेशमध्ये जे काय सत्तांतर आणि मोठा हिंसा झाली, त्यात हिंदूंना जीव मुठीत धरून पळण्याची पाळी आली. त्याची पहिली प्रतिक्रिया काय ते पश्चिम बंगालमध्ये सिलिगुडीत उमटली होती. बांगलादेशच्या हिंदूंचं समर्थन करायला हिंदू जागरण मंचातर्फे बंगालच्या सिलिगुडीमध्ये प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता. बांगलादेशमध्ये सुद्धा लाखोच्या संख्येने हिंदू रस्त्यावर उतरले होते आणि त्याची प्रतिक्रिया आपण हिमाचल प्रदेशमध्ये उमटताना बघितली. शिमल्यातल्या एका बेकायदा अनधिकृत मशिदीच्या विरोधात हजारोच्या संख्येने हिमाचलच्या पहाडी राज्यामध्ये लोक रस्त्यावर उतरले होते. लक्षात ठेवा, हिमाचल प्रदेशमध्ये मुस्लिम लोकसंख्या नगण्य आहे. 1-2% हिमाचलमध्ये मुस्लिम लोकसंख्या नाही. आणि त्यामुळे मुस्लिमांपासून किंवा मुस्लिमांच्या गुंडगिरीपासून हिंदूंना धोका आहे असं कधीही वातावरण हिमाचल प्रदेशमध्ये नव्हतं. तरीही हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमलामध्ये जी एक कुठची मशीद आहे, त्याच्यात अनधिकृत बांधकाम झाल्यानंतर ते तोडण्यासाठी हजारोच्या संख्येने हिंदू रस्त्यावर उतरले आणि त्यामुळे असं वातावरण तयार झालं की त्या मशिदीच्या व्यवस्थापनाने, तिथल्या कमिटीने आणि मुस्लिम नेतृत्वाने स्वतः ती मशीद किंवा बेकायदा बांधकाम तोडण्यासाठी पुढाकार घेण्यापर्यंत परिस्थिती आली. आणि हा टर्निंग पॉइंट होता. याला अंडर करंट म्हणतात. याला अंडर करंट म्हणतात. पण त्याचं भान सुद्धा आपल्याकडच्या राजकीय विश्लेषकांना नव्हतं. का नव्हतं? की हिमाचल प्रदेशला लागूनच हरियाणाची सीमा आहे. हरियाणाच्या एका बाजूला पंजाब आणि दुसऱ्या बाजूला हिमाचल प्रदेशची सीमा लागलेली आहे. आणि अशा वेळेला हिमाचल प्रदेशमध्ये लागोपाठ 1 नाही 2 नाही 4 मशिदींच्या विरोधात हिंदूंची प्रचंड जमाव रस्त्यावर आला. याला अंडर करंट म्हणतात. की जिथे 1-2% मुस्लिम आहेत, तिथे जर हिंदू कन्सोलिडेशनचा एवढा प्रभाव पडत असेल, तर नजीकच्या काळात जिथे निवडणुका आल्या त्या हरियाणामध्ये, बाजूच्या राज्यामध्ये हिमाचल प्रदेशमधल्या हिंदू कन्सोलिडेशनचा प्रभाव पडेल. हिमाचलमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, पण हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारमध्ये असलेला एक मंत्री बेकायदा मशीद पाडण्यासाठी उपोषण करतो. त्याला हिंदू कन्सोलिडेशन म्हणतात आणि त्यालाच हिंदू अंडर करंट म्हणतात. जर तो करंट हिमाचलमध्ये असेल तर त्याच्या सीमेलगत असलेल्या हरियाणाच्या मतदानावर त्याचा प्रभाव पडणार. ही वेळ अशी आहे की आता जाट आहोत, दलित आहोत किंवा आणखीन कोण आहोत, गुज्जर आहोत किंवा आपण भाजपवाले आहोत किंवा काँग्रेसवाले आहोत, हा विषय संपलेला आहे. आता आपण हिंदू आहोत हे दाखवायला पाहिजे, मतातून सिद्ध करायला पाहिजे. हे जर हिमाचल प्रदेशच्या काँग्रेसच्या मंत्र्याला कळत असेल तर ते हरियाणाच्या मतदाराला सुद्धा कळतं. आणि म्हणूनच हरियाणामध्ये भाजपला मिळालेलं यश आपण बघतो, ते भाजपचं यश मला वाटत नाही. हिमाचल प्रदेशचा प्रभाव हा हरियाणावर पडलाय. आणि तुम्हाला आठवत असेल तर हिमाचल प्रदेश नंतर पुढची प्रतिक्रिया गुजरातमध्ये उमटली होती. गणेशोत्सवाच्या मंडपावर आणि मिरवणुकीवर मुस्लिमांकडून दगडफेक झाल्यानंतर हजारोच्या संख्येने लोक गुजरातमध्ये रस्त्यावर आले आणि त्याचीच प्रतिक्रिया पडसाद कर्नाटकात सुद्धा उमटले होते. त्याला मी अंडर करंट म्हणतो. आणि म्हणून हरियाणामध्ये आज जर भाजपला यश मिळताना दिसतंय,
तर त्यातून मतदार सांगतोय की हा देश हिंदूंचा ठेवायचा असेल, शांततापूर्ण ठेवायचा असेल तर हिंदू सत्तेत असला पाहिजे, हिंदुत्ववादी पक्ष सत्तेत असला पाहिजे. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष हा जर सगळे राजकारणी विश्लेषक आणि बिलगर भाजप पक्ष म्हणत असतील की भाजप हिंदुत्व आहे आणि हिंदुत्वाला हरवायचं आहे, तर हिंदूंना भाजपच्या बाजूने एकजूट व्हावं लागेल. आणि त्याचंच प्रतिबिंब हरियाणाच्या निवडणुकीत पडलंय. आणि म्हणून हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीत ज्या दिशेने निकाल जाताना दिसत आहेत, त्या निकालाचा अर्थ सरळ आहे की या हरियाणातल्या विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्रातल्या आणि राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला विजयाचं श्रेय घेता येणार नाही. ही निवडणूक भाजपने जिंकलेली नाही, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी जिंकलेली नाही, ना नरेंद्र मोदींनी जिंकलेली. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष नव्हे तर हिंदूंनी जिंकलेली आहे. आपण लोकसभा निवडणुकीत चूक केली, ती चूक दुरुस्त करायची, म्हणूनच हरियाणामध्ये अशा पद्धतीचं मतदान झालं आहे. आणि सगळ्या विश्लेषकांनी, सगळ्या राजकीय पक्षांनी याची जाणीव ठेवली पाहिजे. एवढंच बोलून आता थांबतो. बाकी पुढच्या 2-3 दिवसात अधिक मी याचं विश्लेषण करणार आहे. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.